नमस्कार, आपण पाहत आहात आर्ट न्यूज 24 ची नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। उमरी तालुक्यातील बोळसा गंगापट्टी महादेव मंदिर येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाचा 11वा दिवस पूर्ण। उपोषणकर्ते अंतरगाव तालुका नायगाव व तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील सर्व गावकरी उपोषण स्थळी डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर व अंतरगावचे सरपंच व शेतकरी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। आपलं नाव पाटील? किसन शिवाजी तोडे, अंतरगाव तालुका नायगाव नांदेड जिल्हा। आपण हे बोळसा गंगापट्टी या ठिकाणी जे पूरग्रस्त मध्ये जे नुकसान झालेली आहे पीक, त्या संदर्भात गंगा काठाचे सर्व गावकरी येऊन आज 11व्या दिवशी सुद्धा तुमचा जे अंतरगाव आहे, तुमच्या गावाचं जे उपोषण चालू आहे, तुम्ही जे साथ दिलात आमचे उमरी तालुक्यातले गंगापट्टीचे भगवानराव मनोरकर डॉक्टर साहेब, तर त्यांच्या सोबत तुम्ही जे आज जनसंख्या घेऊन आलात, कमीत कमी 200 ते 300 माणूस आम्हाला दिसून आलेत। तर या संदर्भात 11व्या दिवशी जे तुम्ही आलात तितक्या दुरून, तर आपली भावना एकच की आम्ही जे शेतकरी तर सर्व आलो आहोत, ते आमची जमिनी सगळी दरवर्षी पाण्याखाली जात आहे। तरी शासन आम्हाला व थोडंफार पैशावरच आमचं हे करत आहे। त्याच्यामुळं आम्हाला आज पिकाला जे काही खराब झालेलं पीक आहे त्याला कापण्याकरता पण पैसे नाहीत आमच्याकडे। पाटील, आपल्या अंतरगावामध्ये एकूण शेती किती असेल अंदाजे? अंतरगावामध्ये शेती 2000 एकर असेल। 2000 एकर मधून पूरग्रस्ताच्या पाण्यामध्ये गोदावरीच्या त्याच्यामध्ये नुकसान किती शेती झाली असं आपल्या अंदाजा? अंतरगाव आणि सर कसं आहे, आमच्या गावामध्ये काही रहिवासी अंतर्गावात आहेत, त्यांची जमिनी काही बरबडा क्षेत्रामध्ये आहे आणि ते पण क्षेत्र पाण्यातच जाणार आहे आणि अंतरगावामधलं पण क्षेत्र पाण्यातच चाललंय। म्हणजे 2000 एकर जे आहे सर्व मिळून जरी म्हणलं तर कमीत कमी 80% जमीन आमची पाण्याखाली चली गावची। 2000 मधून 1600-1700 एकर नुकसान झालेलं आहे। नुकसान म्हणजे त्याच्यात आता कापायला पण त्याला आम्हाला परवडत नाही। आणि आम्ही सुद्धा मीडिया लोक जाऊन आम्ही चौकशी केली, त्या ठिकाणी पाण्यामध्ये आम्हाला सुद्धा वाईट वाटलं। त्या ठिकाणी कापायला पण परवडत नाही सर, आता त्याला कापायला पण पैसे नाहीत आमच्याकडे। आणि पहिलं आम्ही उधारी पैसे घेऊन, सावकारी पैसे घेऊन त्याची जमिनीची मशागत केल्या, नंतर त्याला पेरणी केली, त्याची फवारणी वगैरे सगळं केल्यानंतर ज्या वेळेस आता कापायला महिनाभरामध्ये येत होतं, पण त्यावेळेस त्याचं पूर्ण बुडीत क्षेत्र झालं आणि ते सगळं वाळून गेलं सर। 20-25 फूट पाणी त्या जमिनीवर 4-5 दिवस राहिलं। ते एवढं घाण झालं की त्याच्या वासानं आमच्या गावामध्ये महामारी होण्याची परिस्थिती झाली। एवढा वास त्या पिकाचा गावामध्ये येऊन गावामध्ये सुद्धा राहावं की नाही असं वाटू लागलं, एवढी परिस्थिती आमच्या गावामध्ये झाली आहे सर। असं किती वेळेस झालं आपल्याला अंदाज? असं दरवेळेस ज्या वेळेस महापूर येतो, ज्या वेळेस गंगा येते त्यावेळेस सुद्धा एखादाच वर्ष आम्हाला खायला मिळते आणि लई वेळ तर हे नदीनच जाणार। आजपर्यंत कोणीतरी व्यक्ती किंवा शेतकरी, कोणी नेता, हे जे आपले भगवानराव सर कोणी भेटलाच नाही आम्हाला। आता जे डॉक्टर भगवानराव मनोरकर जे आहेत, आमचे मनोरचे मामा आमचे पडतात, त्यानं डॉक्टर भगवानराव यांनी जे संकल्पना उभी केली ह्याच्यामुळं आम्हाला आज लक्षात आलं की बाबा हे आमची आतापर्यंत जे दुर्दैव आहे, आमची हे जमिनीला कोणीच वाली नाही या, आणि दरवर्षी हे घालावं, दरवर्षी जावं आणि त्याला आता कापायला पण माणसं भेटत नाहीत आणि भेटले तर त्याला द्यायला आपल्याकडे मोबदला पण नाही। मग आता हे कापून डबल पेरणीची तयारी करणं, डबल त्याला आणखी मेहनत करणं आणि डबल पेरणीला बियाण्याला पैसा घालणं हे आता आमच्याने शक्य नाही आणि त्याच्यामुळं आम्ही आज हातबल झालो आहोत या शेती सांभाळण्याला। आणि विशेष आता एखाद्या ट्रॅक्टरला म्हणा, एखाद्या टपऱ्याला, कोणी वाहनाला बँक काय करते, लगेच कर्ज मंजूर करते, पण आमचे शेतकरी एवढी जमीन सांभाळून 5-5 महिने जरी त्या बँकेच्या मागं लागलं तरी आम्हाला 20,000 एकरला मंजूर करते फक्त।
आणि आमच्याकडे एक शेरडू जरी सांभाळला आम्ही गावात हिंडून तर ते शेरडू 10,000ला विकते ना आमची किंमत बँकेनं किंवा या सरकारनं फक्त 20,000 एकरला केली. तर याच्याबद्दल आम्हाला एवढी शोकांतिका आहे की हे जमीन म्हणजे आमचं एक संकटच झालं आहे. एक तर जमीन सोडता येईना आली आणि रोजानं गेलं तर सर आम्हाला रोजचे 500 रुपये मिळतात. दोघा नवरा बायकोला रोजचे 700 रुपये मिळतात. तर एका वर्षाचे 2.5 लाख रुपये आम्ही रोजानं गेलं तर होतात. पण हे एक तर रोजही करता येईना आला आणि हे शेतीही सांभाळता येईना आली अशी परिस्थिती आमची आज शेतकऱ्याची झालेली आहे. आपल्याला मुलं किती आहेत साहेब? मुलं 2 आहेत सर. शिक्षण किती घेते त्यांनी? शिक्षण आमची जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतले. जिल्हा परिषद. शेती किती आहे आपल्याला? शेती 2 एकर आहे. 2 एकर. 2 एकरामधून काहीतरी आपल्याला उरलं की नाही? 2 एकर पाण्याखाली गेलेलं आहे. बरं झालं तुमचं शिक्षण जिल्हा परिषद मध्ये आहे. जर नाही करून जर समजा प्रायव्हेट संस्थांमध्ये असलं तर आत्महत्या करण्याची तुम्हाला आवश्यकता होती. नाही आता आम्हाला असं वाटते तशीच आहे परिस्थिती. कसं आता कपडे लेकरायला दिवाळीला कोण्याही सणाला आता कसं घ्यावं आणि या शेती डबल पेरणी कशी करावं हे प्रश्न पडलेला आहे सर. तर शासनाकडून आपल्याला पुरी भरपाई करून घ्या. भरपाई दिलं तर आमचं फक्त काय होईल सर, एवढे पैसे जरी दिले आम्हाला तरी आमचं फक्त जीवन चलल. आम्हाला उत्पन्न होऊन महाग पडतील अशी तर अपेक्षा नाहीच. आणि फक्त आमचं एक कुत्रं पोचल्यासारखं सर, कुत्र्याला जशी भाकर टाकतात तसं आम्हाला शासन करत आहे. विश्वंभर शिंदे अंतरगावचा रहिवासी आहे आणि शेतकरी आहे. या ठिकाणी बोळसा या नगरीमध्ये आमचे मनूरचे मामा डॉक्टर भगवानराव पाटील सर यांनी शेतकऱ्याच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये या ठिकाणी आवाज उठवलेला आहे, संघर्ष चालू केलेला आहे. आणि ते आज संघर्षाचा 11वा दिवस म्हणून आमच्या सर्व अंतरगावकऱ्यांच्या हातभार या संघर्षामध्ये आपलं योगदान राहावं म्हणून आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने आज या ठिकाणी हजर झालो. आणि या महादेव मंदिराच्या पवित्र स्थानी तुम्हाला एक मी वचन देतो, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे आज देशभर हे नेते सांगत हिंडतात. परंतु आज सर सांगायची अशी परिस्थिती झाली, जर शेतकऱ्याच्या घरी गेलो, त्यांच्या शेतात गेलो, त्यांची दयनीय अवस्था बघली तरच तेव्हा कळतं. कारण आज या ठिकाणी 11 मागण्या आहेत. 11 मागण्या सर्व शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत. आणि 11 पैकी जे प्रमुख मागण्या आहेत ते प्रमुख मागण्या तर आज जर पूर्ण नाही झाल्या तर शेतकऱ्यावर खरंच जाणीवपूर्वक अन्याय केलाय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सर्वप्रथम मागणी विशेष पॅकेज या ठिकाणी पूरग्रस्त भागाला दिलं पाहिजे असं भगवानराव पाटील यांनी नमूद करून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. विशेष पॅकेज म्हणजे काय? 83ला गंगा आली, पूर्ण पूरवस्ती झाली, पूर्ण जिल्हाभर गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. तुम्ही शेतीत गावाचं पुनर्वसन केलात, गावाला विशेष ज्या ठिकाणी टेकडी आहे त्या ठिकाणी गावाला शिफ्ट केलात, ते चांगलं कार्य झालं. पण एक विचार करा, या गाव जर एखाद्या उंच टेकड्यावर जाऊन जरी राहत असलं तर जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी शेतकरी शेतात राबतो आणि जगाचं देशाचं पोट भरतो. तो शेतकरी मायबाप त्या शेतीमध्ये राबतो, सावकारी करतो, काही करतो आणि मिरगाला पूर्ण पैसे काढून त्या शेतीमध्ये लावतो. स्वतःच्या लेकराला कपडा एक वेळेस घेत नाही, पण त्या शेतीमध्ये 18,000 रुपयाचं 2,000 रुपयाची बॅग आणि खताचं पोतावून टाकतो. मग काय झालं? आज निसर्ग कोपला आणि 2005 आणि 2006 मधल्या प्रमाणेच यावर्षी पूर आला आणि बॅकवॉटरचं सर्व पाणी एकदाच सोडल्यामुळं आणि पोचमपाट बंधाऱ्याचं पाणी वेळेवर काढून दिलं नसल्यामुळं या ठिकाणी या बोळसा ते पार कुदळा, इकडं तिकडं कुंटूर, इकडे हे जेवढे तालुके आहेत, जे 18 मंडळ आहेत, त्या मंडळांच्या शेतकऱ्यांचं हजारो हेक्टर, लाखो हेक्टर जमीन त्या पाण्यामध्ये गेलेली आहे. मग आता त्या शेतामध्ये आले, पूर्ण नेते आले, फोटो काढल्या, कॅमेरे झाले, सर्व गोष्टी झाल्या, पण त्या शेतकऱ्याच्या पदरात पडलं काय याची कोणीही काळजी करायला तयार नाही. कारण आज या भगवानराव पाटील डॉक्टर साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांचे सुद्धा सर्व शेतकऱ्याचे आभार मानायला काय नाही. कारण एका शेतकऱ्याच्या लेकराला शेतकऱ्याची जाण असल्यामुळं आज त्यांनी मुद्दा उपस्थित केला. म्हणून आज तरी कुठेतरी हा आज आवाज कलेक्टर साहेबांपर्यंत तरी प्रशासनापर्यंत पोहोचलेला आहे. कारण काय आहे शेतकऱ्याविषयी मला सांगा, कारण शेती पूर्ण बुडलेली आहे, 100% गेलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी जगावं कसं? मग आत्महत्या कसे करणार नाही? कारण आत्महत्या केल्यानंतर तुम्ही घरी येता आणि शासनाच्या वतीनं 2 लाख रुपये दिलो म्हणून त्यांचे डोळे पुसण्याचा अपमान करता. त्याला मेल्यानंतर जर त्याच्या लेकराबाळाला 2 लाख देण्याच्या ऐवजी त्याला जगण्यासाठी आज अनुदान द्या, हे आमची विशेष मागणी आहे. कारण जगण्यासाठी दरवर्षी तुमच्याकडे लढावं का? देश काय स्वातंत्र्य झाला का? झाला तर मग शेतकरी का स्वातंत्र्य नाही?
कारण दरवर्षी आम्ही आमच्या पोटासाठी, आमच्या जीवनासाठी भीक मागावी का? आम्ही भीक मागायला भिकारी आहोत का? शेतकरी आहोत, जगाचा पोशिंदा म्हणता, तर जगाच्या पोशिंदाला जगण्यासाठी, त्याचे सुखदुःख पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना आलं पाहिजे आणि हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि 2 लाख रुपये डोळे पुसण्याला देण्यासाठी, दुःखाचं सांत्वन तेरीसाठी देण्यासाठी, त्याच्या लेकराबाळाच्या शिक्षणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी द्यावं, ही विशेष मागणी आहे. त्यानंतर नंतरची सर्व शेतकऱ्यांना यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळं पूर्ण पीक 80-90% सर्व शेतकऱ्याचं जास्त पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे. सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी मिळावी ही विशेष मागणी आहे. अशा जे काही विशेष मागण्या आहेत सरकारने पूर्ण कराव्यात आणि सरकारने पूर्ण नाही केल्यास आम्ही तुम्हाला एक या ठिकाणी सांगतो, नायगाव तालुक्याच्या वतीनं मी किसान युवा क्रांती संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे आणि तुम्हाला एवढी विनंती करून सांगतो सरकारला, कारण जर ही मागण्या पूर्ण नाही झाल्या, सोमवारी कलेक्टर साहेबांसोबत बैठक आहे, यांच्या बैठकीमध्ये जर विशेष मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर बुधवारी मी भगवान पाटलाच्या नेतृत्वामध्ये अमर उपोषणासाठी कलेक्टर ऑफिस समोर निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनाला सर्वजण पाठीशी राहावं, कारण मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे हा नारा आहे सर्व शेतकऱ्याचा. पुढे बोलून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद. सरपंच ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गाव आज या ठिकाणी शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं त्यांचे अध्यक्ष डॉक्टर भगवानरावजी मनूरकर यांच्या पुढाकाराने या बोळसा नगरीमध्ये या गंगा पंचकृषीच्या शेतकऱ्यासाठी, या गंगा पट्टीच्या शेतकऱ्यासाठी गेल्या 11 दिवसापासून चालू केलेलं उपोषण हा साखळी उपोषण आहे आणि या 11व्या दिवशी आज आमच्या अंतर्गावच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं या झालेल्या शेतकऱ्याच्या जे प्रमुख मागण्या आहेत, जे डॉक्टर साहेबांनी प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे 11 मागण्या आहेत, त्यामध्ये जे प्रमुख जास्त इम्पॉर्टंट जे आज घडीला मागण्या आहेत, विशेष पॅकेज, 100% विमा मंजूर होणे आणि पीक पाहणीची अट रद्द करणे, अशा ज्या मागण्या आहेत, या मागणीसाठी या शेतकऱ्यावर होत असलेले अन्याय, या तुमच्या ठेवलेल्या अटीमुळे शेतकऱ्याला जे होत असलेलं नुकसान आणि गंगापट्टीच्या गावे जे आमचे गावं सगळं गोदावरीच्या काठीवर असल्यामुळं आमचे पूर्ण परिसरातले गावं अनेक या ठिकाणी 4 ते 5 तालुके आमच्या जिल्ह्यातील समाविष्ट होत आहे त्या गोदीच्या काठेवर, गोदावरीच्या काठेवर. त्यामुळे शेतकऱ्याचा हा 100% शेतीचा नुकसान होत आहे. त्यामुळे 100% नुकसान झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला उदारनिर्वाहासाठी कसल्याच पद्धतीचं पाठीमागं काही उरत नसल्यामुळं यांच्या जे विशेष पॅकेजच्या मागण्या आहेत, ह्या मागणीला सर्व या परिसरातील शेतकरी आज गेल्या 11 दिवसापासून साखळी उपोषण करत आहेत आणि हे सर्व काही घडून आलं. हे शेतकऱ्याचा हे जे आज घडीला जे चालू आहे, जे त्यांच्यावर जे निसर्ग कोपला आहे, पण या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेऊन कोपला असेल निसर्ग जरी कोपू नको शासना, कोपला असेल शेतकरी निसर्ग जरी कोपू नको शासना, दे रे तुझ्या दारी आला शेतकरी राजा, अशा पद्धतीनं जे मागणी करत आहेत, जे तुझ्या बापाचं नाही शेतकऱ्याच्या हक्काचं आहे, असे एक वेदना या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहेत. कारण का की 100% ज्याचा उदरनिर्वाह 2 एकर 3 एकर शेतकऱ्याचा शेतीवर असतो आणि 100% शेत त्याचा तेव्हा पुरामध्ये वाहून जातो, पूरग्रस्त होऊन जातो, त्यावेळेस त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळं बरेच शेतकरी या ठिकाणी गेले 11 दिवसापासून उत्साहात साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहेत. पण जर करता आपल्या जिल्हा प्रशासनाने पीक पाहणीची अट रद्द नाही केलंस, सरसकट विमा मंजूर नाही केलं आणि 100% विशेष पॅकेज या गंगाकाठच्या लोकांना नाही मिळालं, तर येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकाराने या सर्व गंगापट्टीच्या शेतकऱ्याचं आज साखळी उपोषण जरी चालू असलं तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि आमरण उपोषण करण्यात येईल, असा विचार मी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गावचे सरपंच नात्यानं संपूर्ण गावकरी शेतकरी अंतर्गावच्या वतीनं असं यांना या ठिकाणी इशारा करतो आणि या साखळी गेल्या चालू असलेल्या 11 दिवसापासून उपोषणाला जाहीर पाठिंबा देऊन यापुढेही असं शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शासनाकडे, प्रशासनाकडे, कारण का की तहानलेल्या बाळाला आई सुद्धा त्याची रडल्याशिवाय तहान पाजवत नाही असं म्हणतात आमचे वडिलोपार्जित लोक. तसंच या ठिकाणी शेतकऱ्याला रडायची वेळ निसर्गानं आणलेली आहे, पण त्या मायबाप शासनाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याकडं केवळ आणि केवळ शेतकऱ्याला मतदान पुरतं न समजता, केवळ तुमची वोट बँकिंग न समजता, केवळ पक्षाचा कार्यकर्ता किंवा गटातटाचे कार्यकर्ते न समजता, शेतकरी हे सर्व जातीय सर्व धर्माचा हे शेतकऱ्याचं लेकरू शेतकरी पुत्र असते आणि शेतकरी पुत्रावर आज घडीला फाशी घेऊन मरण्याची, गळाफास घेऊन मरण्याची वेळ आलेली आहे. या संकटामध्ये शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की आपण या शेतकऱ्याच्या पुत्राला, या आमच्या ज्या अटी आहेत, जे मागणी आहेत,
आणि मागण्या मान्य करसाल अशी सर्वांना विनंती करतो आणि या उपोषणाला सदैव पाठिंबा राहील. आमच्या मागण्या मंजूर होजेपर्यंत, मान्य करेपर्यंत आम्ही सतत असंच उपोषण करत राहू. जर करता नाही मान्य झालं तर पुन्हा एकदा सांगतो की हे साखळी उपोषण न करता आमरण उपोषण होईल, तीव्र आंदोलन होईल. त्या ठिकाणी गळाफास जर गावात घेऊन मरायची वेळ असली तर कलेक्टर ऑफिसला गळाफास घेऊन मरू आम्ही, कारण की मरण्याची वेळ तर आमच्यावर अशी बी आलेली आहे. कशी आलेली? शिवाजी शेकोजी शिंदे अंतर्गाव, नायगाव तालुका, नांदेड जिल्हा. माझं 1 एकर हळद होती, तर पलीकडल्या वर्षी 4 लाख रुपयाची हळद होत होती. त्यावेळेस समजा 1 खोम सुद्धा गटलं नाही मला. आमदा सुद्धा 1 एकर हळद आहे, 1 एकर सोयाबीन आहे, 10 ते 15 क्विंटल सोयाबीन होत होतं माझं. तर आता माझ्या इथं अन्न खायला माझ्या लेकरायला काही नाही आणि ते वावरात काढायला सुद्धा माझ्याकडे काही नाही. मला काल हार्ट अटॅक आला होता, घरी निजून होतो मी, माझ्याकडे काहीच नाही. शेवट समजा पलीकडल्या वर्षी 2 लाख रुपये बाकी झाली. आमदाची काही बाई केल्या 2 लाख रुपये बाकी झाली. सर मी काय करणार, कसं जगणार? 1 वर्ष समजा बोडी तरी येईल आणि आमदा तरी फिटल म्हणल्या तर ते वर्षी गेला की वर्ष असाच व्हायलाय. आकणगंगमध्ये माझी 2-2.5 एकर जमीन आहे. 2-2.5 एकर मध्ये कमीत कमी माझ्या वावरांना 1.5 पण पडलेलं आहे. आता इथून बघा, वाळून सोयाबीन हात ते कोळ होऊन गेलेलं आहे. कोळ समजा असं चुरा तंबाखूसारखं, अशी हकीकत आहे. जगाव कसं, जगून काय कराव कसं, किती दिवस समजा लोटाव? आज समजा 12 घंटे समजा जर कवाड जर मोकळे असले तर काहीच होत नव्हतं. सगळं जात होतं पाणी. हळद जात नव्हती, सोयाबीन जात नव्हतं, ऊस जात नव्हता, काहीच जात नव्हतं. त्या 12 घंट्याबद्दल, त्या अडकल्याबद्दल वावराने पाणी गेलं. 12 घंट्यामध्ये सगळं नुकसान होऊन गेलं. आता समजा तुम्ही स्वतः इतके लोक चला, चुरा होऊन गेलाय, काहीच नाही. अजून 1 महिना वावरात वापसा होईना, ते पण बसले. अशी हकीकत झाली. जगायचं काही परिणाम राहिला नाही. आत्महत्या करायची पाळी आली. अशी बघा झाली. पोलिशन म्हणजे असं पोलिशन आहे. मी एवढ्या लोकात गावामध्ये 100-200 माणूस आहे, तेवढ्या माणसं आहेत. देखत सांगावं म्हणजे हकीकत हे आहे, अडचण आहे. जगायची म्हणजे काय पर्यायच नाही. कसं जगू म्या? दर वर्षानं सरकारनं विचार करावं, सरकारनं काहीतरी त्याचा इलावाट लावावं. आमच्यासारख्या गोरगरिबाचं काही रक्त पिल्यानं, रक्त खाल्यानं, कोणती लाडकी बहीण कोणतं काही असलं दिल्यानं आम्हाला काही भरती होईना. 4-4 लाख रुपयाचं उत्पन्न आम्ही कसोटी करून केलेलं समजा अर्थ चले. आम्ही कसं जगाव, कसं? या 3,500 कुठे 5,000 आमची भरती होईल काय? होईल काय भरती? लाखो रुपयाचं सीजन आमचं व्हायला चाललेलं आहे. बघायला आता सुद्धा कोणते कलेक्टर येऊ द्या, कोणता तहसीलदार येऊ द्या, कुठले बी काय बी येऊ द्या, आणि ज्याचं बुडालंय, त्याचं कोळ झालंय, त्याच्या वारामध्ये ते कंपनीचे हे आलेत, पंचनामे करालेत, आणि त्या वरलं बुडालच नाही त्याचं समजा पंचनामे, हे कोळ झालं ते बुडलेलंच पंचनामे करालेत. आणि आमचंही काय बी नाही. ते त्या बुडणाऱ्याला तेच आणि पिकणाऱ्याला तेच. एक सरकार असल्या पद्धतीचं सरकार झालंय. मग आम्हाला काहीच कळण झाले. बघा, सरकारचं एक समजा ते मोदीच्या पैशाची गरज नव्हती, शिंदेच्या पैशाची गरज नव्हती, लाडक्या बहिणीच्या पैशाची गरज नव्हती. जे पैसे आम्हाला पैसे भाव 4 पैसे जर 500 रुपये जर वाढून जर दिलं, 4,500 4,000 द्यायचे, 4,500 जर सोयाबीनला दिलं तरी आमचे किती पैसे होतात? आम्हाला 10 क्विंटल 20 क्विंटल सोयाबीन होती, त्याचे पैसे किती होतात? लाडक्या बहिणीचे तुमचे आम्हाला काय करायचे पैसे? कोणत्या याचे काय करायचे आम्हाला पैसे? ते आम्हाला जर 4,000 5,000 10 20 क्विंटल महाग जर गेले तर पैसे आमचे किती होतात? एवढी अडचण आम्हाला नाही. तितकं ते आले 2,000 रुपये लाडकी बहीण, तिकडं माणसाला विचार नाही, पाचार नाही, फुकट पैसे दिसाले. ते 10 रुपये मंजूर केलेले ते तरी कसोटीनं जातात. काम केलेले कसोटीने शेतातले पैसे जातात. पण कुठले पैसे जाय पुरी व्हायला? ते आले की पीठ आले 2-3 हजार रुपये 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये कायला काहीच लागणार आहे मामा. ते काय बी नव्हते फुकटचे पैसे. 10 रुपये आपल्या वावरातले होऊ द्या, ते जय जाते. पण जय जायने आलेत पैसे तुमचे 2,000 दिलेले एका दिवसामध्ये. समजित कुणीकडे सगळ्यात पत्ता लागणार आलाय दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये बेपत्ता व्हालेत पैसे. नकरस दवाखान्यात गेले तर 350 रुपये फी घ्याले दवाखाना. ते पैसे तवा चले तर ते आले की ते टिकून आले तर आले की 2,000 तिकडेच चले तर दवाखान्यात. बँकेला समजा बारी लावून मला 4-5 बाऱ्या तर हिंडा लागते. बघा आता आलेत काय, उद्या आलेत काय, परवा दिवशी मला काय लिहिता येईना, वाचता येईना, आणि ते माझ्या मोबाईल ते मी असेच नाही. त्याच्यामुळे रोज दवाखान्याला जातो मी. 4-8 रोज आमच्या गावातला विचारा. रोज दवाखान्याला जातो कवा तरी मग झलकबाजी पडतात. मग हिंडून फिरून त्याचे सुद्धा 4 दिवस समजा 500 हजेरी गेली. रोजी करावं काय? मग काय बँकेला हिंडाव 2,000 चले.
असली म्हणजे हकीकत झाली. इमान ईद भारे म्हणजे 4 लाखाची गंगा आली की नुसकान वाली मावा. हा, आत्महत्या करायची मला टाइम आली आणि मी तर वाचू शकणार आणि मी कुठं लोटत जाऊ. संसार माझा हे लेकरं बाळ मला कमीत कमी माझ्या संग 7 माणसाचं कुटुंब आहे. 2-2.5 एकर जमीन आहे. ते जर वर्षाने जर बुडत असेल तर कसं जगू मी? हा, कसं करू मी? या भगवान पाटलानं माझा एक आमच्या इथून एक घेतलेला आहे आणि त्याच्या मागे आम्ही पाठी मागं होईल ते होईल कसोटीने राहू आणि त्याच्या संग आम्ही कुठे आंदोलन करू, दिल्लीपर्यंत जाऊ. साहेब, आपण आज बोळसा गंगापट्टी उमरी तालुक्यातील या ठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे जे साखळी उपोषणला 11वा दिवस चालू आहे, या ठिकाणी नायगाव तालुक्यातील आंतरगाव यांच्यासोबत आपण तळेगावचे डॉक्टर विक्रम देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून आपण या ठिकाणी त्यांना उपोषणस्थळी येऊन भेट दिली. या संदर्भात आपल्याला काय म्हणणं आहे या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणासाठी? आज बोळसा गंगापट्टी येथे शेतकरी संघर्ष समिती जिल्हा नांदेडच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे अभ्यासक उच्च विद्याविभूषित असे स्नेही डॉक्टर भगवानरावजी मनोरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 दिवसापासून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण इथं सुरू आहे. आपल्या उमरी, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तिन्ही तालुक्यातून गोदावरीची गंगा वाहते आणि गोदावरीची गंगा ही 600 किलोमीटरवरून आपल्याकडे येते आणि पुढच्या भागात मोठमोठे बंधारे झालेले असल्यामुळं त्या गंगेचं जे बॅकवॉटर असते, बॅकवॉटरमुळं हजारो हेक्टर जमीन यामध्ये दरवर्षी बाधित होत आहे आणि दरवर्षी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या संदर्भातलं शेतकऱ्याची जी काही मदत असते, मग पीक विमा असो, शेतकरी पूरपडी असो किंवा आणखीन अतिवृष्टीचं अनुदान असो किंवा विशेष शासनाचं पॅकेज असो, या संदर्भामध्ये दरवर्षी ज्या काही उणिवा किंवा ज्या काही शासन अडचणी शेतकऱ्यांना उपलब्ध होतात, शेतकऱ्यांच्या समोर पावसाळ्यात अडचणी उपलब्ध होतात, यासाठी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी अनुदान मिळणं आवश्यक आहे. आणि ह्या दृष्टीनं अतिशय अभ्यासपूर्ण असं आंदोलन डॉक्टर भगवान मनोरकरांनी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालू केलेलं आहे. यामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मागण्या 11 मागण्यांचा जवळपास त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी ही पीक पाहणी रद्द करावी, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळावं आणि बाधित क्षेत्राच्या शेतकऱ्यांना दरवर्षी कायमस्वरूपी मदत मिळावी. या 3-4 महत्त्वपूर्ण मागण्यासह 11 मागण्या त्यांनी शासनाकडे मागितलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये उमरी, धर्माबाद, नायगाव आणि बिलोली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी इथं बोळसा गंगापट्टी येथे येऊन त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि एक चांगलं शेतकऱ्याचं आंदोलन हे उभं झालं आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन कायमस्वरूपी चालायला पाहिजे. कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीमागं कोणीतरी संघटनेच्या माध्यमातून उभा असायला पाहिजे. ह्या पद्धतीनं डॉक्टर भगवानराव मनोरकरांचं जे काम चालू आहे त्याच्या पाठीमागं सर्व शेतकऱ्यांनी उभं राहावं आणि दरवर्षी त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्या अभ्यासपूर्ण मागणीला आपण सर्व ताकदीनिशी जर त्यांच्या पाठीमागं उभं राहून आपण शासनाकडे मागण्या मागितल्या तर निश्चितपणे शासन आपल्याला मदत करील. याचं थोडंसं छोटंसं उदाहरण म्हणजे यावर्षी जी अतिवृष्टी झाली आणि ह्या अतिवृष्टीमध्ये जे सुरुवातीला जे त्रोटक पंचनामे झाले होते आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये जे क्षेत्र प्रशासनानं घेतलं होतं ते ह्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र संपादित करून घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीच्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत. उर्वरित मागण्या उद्याच्या सोमवारी माननीय जिल्हाधिकारी साहेब अभ्यासपूर्ण मागण्या तिथं मागितल्यानंतर त्या मागण्याचा विचार करून, सकारात्मक विचार करून ह्या सुद्धा मागण्या मान्य करणार आहेत. परंतु शेतकऱ्यांनी मात्र इथून पुढं ह्या शेतकरी संघर्ष समिती जिल्ह्याच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी उभं राहून
दरवर्षी जर यदा कदाचित त्यांना आपण सर्व ताकदीनं जर आपण मदत केली तर निश्चितपणे शेतकऱ्याला पुढच्या वर्षीपासून अडचणीला तोंड द्यावं लागणार नाही असं मला वाटते. त्या दृष्टीनं एक प्रशासनातला शासनातला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सुद्धा ह्या 11 मागण्यांचा पाठपुरावा नामदार मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करील आणि मी माझ्या परीनं डॉक्टर भगवानराव मनोरकरांच्या शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देईल. या दृष्टीनं आज मी इथं त्यांना भेट दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व शेतकऱ्यांना ह्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशा मी या क्षणी शुभेच्छा व्यक्त करतो. आंतरगावाचे तालुका नायगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. खरं म्हणजे सगळ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला आमच्या भागातील पूरग्रस्ताचा प्रश्न आहे. सगळ्या तालुक्यातल्या नांदेड पासून ते धर्माबाद, बिलोली, मुदखेड आणि नायगाव आणि उमरी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की पूर हा आमच्या 5वीला पुजलेला आहे. एखादा वर्षामध्ये जात नाही पण दरवर्षी पूर येतो आणि एकदा पूर आला तर आमचं 3 वर्ष त्या बाजूतून उठत नाही. पण ते शासनानं आमच्यासाठी धोरणात्मक निर्णय बदलावा लागेल. एखाद्या विशेष कॅबिनेटची बैठक त्या ठिकाणी घ्यावी लागेल. मी सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती केलेली आहे की साहेब आपण यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आम्हाला मोबदला द्या. आमच्या ज्यावेळेस पूर येईल त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला कमीत कमी 1 लाख रुपये हेक्टर इथे आम्हाला त्या ठिकाणी अनुदान द्या आणि विशेष पूर रेषा कायम करा. ह्याच्या वेळेस पूर येईल त्याच्या वेळेस पंचनामे करत बसू नका. जसं तुम्ही नांदेडच्या ठिकाणी महानगरपालिकेचे लोक जाऊन पंचनामे करून पैसे देतात तसं आमच्या भागातली पूररेषा कायम करा. आमच्या शेतात शेतकऱ्याच्या जिथपर्यंत पाणी जाते ते तुम्ही कायम करा. त्या शेतकऱ्याचे नाव नंबर घ्या, त्यांचे सर्वे नंबर तुमच्याकडे आहेत आणि पूर आल्याबरोबर तात्काळ 1-2 दिवसामध्ये मुंबईच्या मंत्र्यातून पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका. त्यामुळे काय होईल की तुमच्या पंचनाम्यासाठी आमचा शेतकरी वाट पाहणार नाही आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं धोरण शासनानं राबवलं असा मेसेज त्यांच्याकडे जाईल. मी पुन्हा एक शासनाला महत्वाची विनंती करणार आहे. उद्या मुख्यमंत्री 5 किंवा 7 तारखेला उमरला यायला लागले. आम्ही एक जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं महत्वाच्या 2 मागण्या मी त्यामध्ये टाकणार आहे. एक विशेष पूरग्रस्ताचं पॅकेज एक आमच्या भागातल्या लोकांना द्यावं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे पीक विम्याची अट. मी पीक विमा ऐच्छिक करा असं मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. पीक विमा कंपनीला शासन जे पैसे देते ते पैसे प्रति हेक्टरी 25,000 रुपये एप्रिल-मे महिन्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला द्या खरीप पेरणीसाठी आणि 25,000 रुपये रब्बी पेरणीसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये द्या. जे कंपनीला तुम्ही पैसे देताय, कंपनीला जगवताय, कंपनीला पोचताय त्याच्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जर तुम्ही डायरेक्ट पैसे टाकले, शासनानं केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा जर आमच्या शेतकऱ्याला दिला तर मला वाटतं की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या माझ्यासाठीच नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी हे करा. महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या करण्यापासून वाचेल. विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांचा अहवाल तुम्ही स्वीकारा आणि त्याची अंमलबजावणी करा जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय देईल. त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन उभं केलं. उमरीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत, त्यांना हे निवेदन देणार आहोत आणि सर्वांची एक रास्त मागणी आहे. शेतकरी कुठल्या पक्षाचा नसतो, शेतकऱ्याला कुठला जाती धर्म नसतो, शेतकरी सर्वांचा आहे, जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला न्याय देण्यासाठी सन्माननीय शासनानं समोर यावं, आमच्या मागण्या मान्य कराव्या. जिल्हाधिकाऱ्याकडे उपरवाला आमची बैठक आहे. आमचं उपोषण त्या या ठिकाणी यशस्वी झालं म्हणायला हरकत नाही कारण 5,029 असणारं उमरीचं बाधित क्षेत्र 24,042 हेक्टरवर गेले. जवळपास 35 कोटी उमरी तालुक्या नुसतं बाधित क्षेत्राचे येणार आहेत. तुमच्या तालुक्यामध्ये 35,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्या ठिकाणी 50 कोटी तुमच्या अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत. म्हणजे हा शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय. आपण असेच आंदोलन पुढे करत राहू. आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, कुठलाही हिंसक जमावाला हे न करता आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आणि शासनाकडे ह्या मागण्या मान्य करून घेऊ. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित प्रेस मीडियानं आम्हाला सहकार्य केलं आणि सर्व भागातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मी पुन्हा एकदा आंतरवासियाची आपल्या प्रेस मीडियाची या ठिकाणी जाहीर आभार म्हणून याच ठिकाणी पाटील आपण बेलदारा तालुका उमरी जिल्हा नांदेड या ठिकाणी बोळसा गंगापट्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला आज 11व्या दिवशी चालू आहे. यासाठी तुम्ही भेट दिलात तर आपण या शेतकऱ्यांसाठी काय विचार करून या विचार ठेवून आपल्या मनात शासनाकडे काय मागणी करण्यात तुमच्याकडून हे आपल्याला बोलावे. आपलं नाव? माझं नाव हौगिराव संभाजी उनशेट्टे, राहणार बेलदारा तालुका उमरी. मी एक गंगापट्टीचा रहिवासी शेतकरी. हवा आम्ही मुठभर टाकत्या पोतभर काढणारे लोक आणि खरं आम्ही रहितेचे आम्हीच आम्हीच पोषणदार जगाचे आणि आमच्यावर एवढा मोठा अन्याय होते. गोदावरीच्या बॅकवॉटरनं आमच्या गोदावरी काठ्याचे 10 ते 15 किलोमीटरपर्यंत आमचे पिकं पाण्याखाली जातील. त्यावेळेस आम्ही राहावं कसं, आम्ही लेकरा बाळाचं उदरपोषण कसं करावं या आम्हालाच कळायला मार्ग नव्हता. त्याच्यातून भगवानराव मनोरकरला बुद्धी सुचली. त्याला लाख लाख शुभेच्छा देतो मी की
आम्हा शेतकऱ्याला सर्वाला जवळ धरले आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून एक साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबन केले. त्याबद्दल माझ्या गावातर्फे माझ्या सर्व शेतकऱ्यातर्फे मी तिचे लाख लाख आभार मानतो. आणि काय सांगा, कोणा लोकप्रतिनिधीविषयी काय बोलायची ते इच्छाच राहिली नाही. लोकप्रतिनिधी आमच्या इथं कोणी यायला तयार नाही, भेटायला तयार नाही, बोलायला तयार नाही. कोणाला कुठं जावं वाटते, कोणाला कुठं घेऊन जावं वाटते, पण आमच्या शेतकऱ्याची व्यथा मांडणारा कोणीच नाही. आमच्या शेतकऱ्याची व्यथा मांडणारा म्हणलं तर डॉक्टर भगवानराव मनोरकर आणि त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.